खानापूर नगराध्यक्षपदी मीनाक्षी बेल्लूरकर तर उपनगराध्यक्षपदी जया भुतकी यांची बिनविरोध निवड। आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये। चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात। बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात। थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात। बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध। परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा। खानापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी 27 जानेवारी रोजी पार पडली। नगराध्यक्ष पदासाठी मीनाक्षी बेल्लूरकर व उपनगराध्यक्ष पदासाठी जया भुतकी या दोघींचे अर्ज दाखल झाले होते, त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली असल्याचं निवडणूक अधिकारी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी घोषित केलं। 2 वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदे सामान्य महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत। सामान्य महिलांसाठी दोन्ही पदे आल्याने नगरसेवक लक्ष्मण माघार यांनी स्थगिती आणली होती, परंतु स्थगिती उठल्याने सोमवारी निवडणूक प्रक्रिया झाली। निवड जाहीर होताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। या निवडीवेळी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराचा विकास व स्वच्छता सुरक्षिततेला प्राधान्य द्या। केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन शहर सुंदर करावे। शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा करून काम वेळेत पूर्ण करून घ्यावे, असेही हलगेकर यांनी सांगितलं। यावेळी अनेक नेते मंडळी, समर्थक आणि कार्यकर्त्यांनी नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा निवडीबद्दल सत्कार केला। नगराध्यक्ष मीनाक्षी बेल्लूरकर, उपनगराध्यक्ष जया भुतकी यांनी शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, खानापूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।